स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांकडून विविध विकास कामांचं लोकार्पण। माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात 32 किलोमीटर रस्ता, एसटी बस सुरू, मुख्यमंत्र्यांनी केला बसनं प्रवास। संतोष देशमुख हत्या प्रकरणी गावकऱ्यांची जलसमाधी आंदोलन मागे, तपासासाठी 10 दिवसांचा वेळ देण्याचं एसपीचं आवाहन, शब्द न पाळल्यास पुन्हा आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा। आत्मसमर्पणापूर्वी 22 दिवस वाल्मिक कराड नेमका होता कुठं? खडानखडा माहिती सीआयडीनं चौकशी केलेल्या महिलेकडेही काही दिवस मुक्काम। वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पणानंतर धनंजय मुंडेंबाबत अजित पवार काय भूमिका घेणार याकडे लक्ष, मुंडेंवर होणाऱ्या आरोपांवर अजित पवारांच्या उत्तराची प्रतीक्षा। कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता, माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत, साळवी महिनाभरात निर्णय घेणार असल्याची चर्चा। पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळी गावात 2 गटातील वादाचं पर्यावरण जाळखोळीत उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी, 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। मंत्रालयात गर्दी कमी करण्यासाठी नव्या FIR तंत्रज्ञानाचा वापर, इमारतीमध्ये प्रवेश करतानाही पास स्कॅनिंग बंधनकारक। मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहबूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, अमेरिकेतल्या कोर्टाची प्रत्यार्पणाला मंजुरी। गुजरात लॉबीच्या नावाखाली सरसंघचालकांच्या वक्तव्याला विरोध होत असल्याचा महंत सुधीर दास यांचा आरोप, संघ आणि भाजप यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका। 207व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये मोठी गर्दी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त।